अंधाराला छेदित गेले शब्द स्वरांचे जे संचित, अंधाराला छेदित गेले शब्द स्वरांचे जे संचित, तेच उजळून प्रदीप्त केला, तेच उजळून प्रदीप्त केला तुमचा आमचा जागर दीप, तुमचा आमचा जागर दीप, तुमचा आमचा जागर दीप. नमस्कार श्रोते हो, जागरदीप श्राव्य दिवाळी अंक 2020च्या दीपकथी सदराच्या तिसऱ्या भागात आपलं सहर्ष स्वागत. आज आपण ऐकणार आहोत आपल्यातून अचानक निघून गेलेल्या एक सुप्रसिद्ध लेखिका स्मिताताई चव्हाण यांची एक कथा. कथा आपल्यासाठी अभिवाचित केली आहे चेतना मुळे यांनी. स्मिताताई ह्या एक उत्तम कथालेखिका होत्या, कवयित्रीही होत्या आणि सामाजिक कार्यकर्त्याही होत्या. त्यांची ही कथा त्यांच्या भगिनी उषाताई अर्थात मीनल वेदक यांनी खास साहित्य जागरसाठी निवडून पाठवली होती. तेव्हा स्मिताताईंचे स्मरण करत त्यांच्या स्मृतींना उजाळा देत ऐकूया त्यांची ही एक अत्यंत उत्तम कथा शोध, जागरदीप श्राव्य दिवाळी अंक 2020च्या दीपकथी सदरात. शोध. रत्नाला आज घरात काहीच काम नव्हते. मुद्दामून काही कामे काढली होती, ती पण केव्हाच उरकली होती. जेवणाचा तर प्रश्नच नव्हता. घर तिला नुसतेच खायला येत होते. तिला प्रिय असलेली शांतता नको नको वाटत होती. उदासपणे ती गॅलरीत आली. रात्रीचे 8 वाजले होते, पण काळोख नव्हता. कालच्या पौर्णिमेचं टिप्पूर चांदणं आजही आकाशात विखुरलेलं होतं. हवेत मंदसा गारवा होता. मागील दारात रातराणी गंधाची बरसात करत होती. या वातावरणाने तिचा कब्जा घेतला. मनात गुंफून ठेवलेली माला तुटली आणि आठवणींचे मोती ओघळू लागले. नकळत ओठावर गीत तरळले होते. जब जब भी चांद निकले और तारे जगमगाए, मुझे तुम याद आए. ज्याच्यासाठी ती उदास होती त्या वसंत आणि दोन्ही मुले यांचा तिला विसर पडला. 22 वर्षांपूर्वीचं एक अपुरं स्वप्न पुन्हा नजरेत साकारू लागलं. तिला तो दिवस आठवला. नुकतीच SSCची परीक्षा संपली होती. लहान भावंडांच्या परीक्षा अजून व्हायच्या होत्या. रत्ना घरात कंटाळली होती म्हणून 4 वाजता एकटीच बागेत जायला निघाली. तारुण्यात पदार्पण करणारी ती चंचल षोडशा होती, पण अजून बालपणही मागे ओढ घेत होते. बागेत शिरताच तिला झोक्यात बसायचा मोह आवरेना, पण तिला माळ्याचीही भीती वाटत होती. परीक्षा असल्यामुळे बागेत अजूनही मुले आलेली नव्हती. ती झोक्याला धरून उभी होती. इतक्यात मागून आवाज आला, बस ना, कोणी ओरडले तर मी आहे, पण सध्या कोणी पाहत नाही. लहान मुलासारखी रत्ना पटकन झोक्यावर बसली. झोका घेण्याच्या बेतात असताना त्याने तिला झोकाही दिला. रत्ना झोका घेत होती. झोका पुढे गेला की तो तिला दिसेनासा होई आणि झोका मागे गेला की तो तिला नजरेस पडे आणि मग तो तिच्याशी हसे. उजळ रंगाचा, रुंद बांध्याचा, कुरळ्या केसांचा तो युवक तिच्या मनात भरत होता. 5 मिनिटात रत्ना झोक्यावरून खाली उतरली. आपण गवतावर बसूया का, त्याने विचारले. तो थोडा दूरच बसला होता. लोकांचे लक्ष केंद्रित होऊ नये म्हणून त्याने तिला स्वतःचे पुस्तक वाचायला दिले होते. रत्नानेही पुस्तक चाळायचा प्रयत्न केला, पण तिचे लक्ष लागेना. तसे तिने त्याचा निरोप घेतला. दुसऱ्या दिवशी रत्ना पुन्हा बागेत गेली. आजही तो तिच्या नजरेस पडला. हसत त्याने विचारले, आज बसायचे का झोक्यावर? रत्नाने नकारात्मक मान हलवली. रत्ना आता वरचेवर बागेत येऊ लागली होती. बराच वेळ ती एकमेकांशी गप्पा मारत. त्याच्या सहवासात रत्नाला खूप बरे वाटे. सुट्टी संपली आणि रत्ना आता कॉलेजला जायला निघाली. पावसाळा असल्यामुळे आता बागही बंदच असे. ठरवून ती दोघं एकमेकांना भेटत नसल्यामुळे शेवटची भेट वगैरे असेही काही झाले नाही. त्याने आपले नाव पत्ता विचारावा असे रत्नाला खूप वाटे,
पण त्याने तसे कधीच विचारले नाही. आपला पाठलाग करून तो आपला पत्ता नकळत मिळवेल असे तिला वाटले, तरी त्याने तसा कधी प्रयत्न केला नव्हता. रत्ना कधी कधी बागेकडे जाऊन त्याचा शोध घेई, पण त्याचा पत्ता नव्हता. रत्ना आता एसवायला होती. अनेक मैत्रिणींच्या घोळक्यात ती बागेत बसली असता तो पुन्हा तिच्या नजरेस पडला. रत्नाने त्याच्याकडे दुर्लक्ष केले, पण तो मनमोकळेपणाने हसत रत्नाकडे आला. तिचे दोन्ही हात हातात घेत विचारले, तू मला ओळखलं नाहीस का? रत्नाने मान हलवली. तो म्हणाला, अगं रागावलीस का? मी इथे राहत नाही म्हणून तुला भेटलो नाही. रत्नाने तिच्या मैत्रिणीशी ओळख करून दिली. त्याची ओळख करून देताना ती गोंधळली. त्याने स्वतःहून पुढे होऊन ओळख दिली, मी हिचा मित्र प्रसाद. आपण आता इथे कामानिमित्त आलेलो असून 2 वर्षे थांबणार आहोत असे त्याने रत्नाला सांगितले. आता पुन्हा त्यांच्या भेटी व्हायला लागल्या होत्या. मित्रमैत्रिणींच्या सहाय्याने ते एकमेकांना नेहमीच भेटत. कधी बागेतच काय, पण कधी समुद्रावर, कधी हॉटेलात, तर कधी पिकनिकलाही एकत्र जात असत. योगायोगाने जरी एकत्र भेटत असले तरी प्रसाद कधीही पुढाकार घेत नसल्यामुळे रत्नाही शांतच होती. एकदा ती दोघे बीचवर पिकनिकला गेले होते. बरेच खेळ खेळून झाल्यावर संध्याकाळी ते समुद्रात घुसले. त्यांचे मित्रमैत्रिणी इकडे तिकडे पांगले होते, पण रत्ना प्रसाद बरोबरच होती. प्रसाद जरा पाण्यात तिच्यापासून काही अंतरावर होता. अधूनमधून त्याचे लक्ष रत्नाकडे होतेच. अचानक एक लाट आली आणि रत्ना पाण्यात तोल जाऊन पडली. त्याचवेळी प्रसादचेही लक्ष तिकडे गेले. धावतच जाऊन त्याने तिला उचलले. ती खूप घाबरली होती. त्या मनस्थितीत तिने त्याला मिठी मारली. प्रसाद गहिवरला आणि तिला दूर करीत म्हटले, वेडी आहेस का तू? एवढे घाबरायचे असते? हाताला धरून त्याने तिला किनारी आणले. रत्ना ओलीचिंब झाली होती. तिचे कपडे भिजल्यामुळे तिच्या अंगाला चिकटले होते. घाबरलेल्या रत्नाच्या नाजूक सौंदर्याकडे तरुण नजरा वळल्या. हळूच तो तिला म्हणाला, चल आपण इथून जाऊया. वारा लागला की कपडे वाळतील. रत्ना बावरली होती, तरीही त्याच्या मागे चालत होती. थोडी शांत जागा पाहून त्याने तिला एका मोठ्या दगडावर बसले. आपणही तिच्या बाजूला बसला. अधूनमधून त्याच्या होणाऱ्या शर्टाच्या तलम स्पर्शाने रत्ना मोहरली होती. मध्येच चोरट्या नजरेने ती त्याच्याकडे पाही, पण प्रसाद मात्र शांतपणे दूरवर लाटांकडे पाहत होता. त्याने थोडा प्रयत्न केला असता तरी ती त्याच्या उबदार मिठीत सामावली असती. रत्ना मनातून थोडी उदास झाली होती. थोड्याच वेळाने तिचे कपडे सुकले. प्रसाद तिच्याकडे पाहत म्हणाला, चल आपण काहीतरी गरम गरम खाऊया. कदाचित रत्नाच्या चेहऱ्यावरचे भाव त्याने वाचले असावेत. तिच्या हनुवटीवरच्या तिळावर बोट ठेवत तो म्हणाला, अरे यार, यह तो उधर की जिंदगी है, जब चाहे ले सकता हूं. रत्नाची आशा पुन्हा पालवली. रत्नाच्या कॉलेजच्या परीक्षा संपल्या होत्या. प्रसादचेही ट्रेनिंग संपले होते. कॉलेजच्या शेवटच्या दिवशी तो रत्नाला भेटला. आज एकटीला त्याने बीचवर नेले होते. एका शांत ठिकाणी जाऊन दोघेही बसले. प्रसाद फार उदास वाटत होता. त्याने तिचे दोन्ही हात हातात घेत म्हटले, रत्ना, आज आपण शेवटचे भेटत आहोत. तुझ्या या दोस्ताला विसरणार नाहीस ना? तुझ्या जीवनाच्या बागेत माझ्यासाठी जागा ठेवशील ना? जेव्हा जेव्हा बागेत फुले आणि आकाशात तारे पाहीन तेव्हा तेव्हा मला तुझी आठवण येईल ग. त्याचे डोळे भरून आले होते. अचानक तो उठला आणि चालत सुटला. रत्नाने डोळे टिपले आणि पाहते तो काय, प्रसाद झपाझप पावले टाकत चालत होता. रत्नाही उठली आणि हळूहळू पावले टाकत घराच्या दिशेने निघाली. ओठावरचे शब्द ओठावरच विरले होते. गेले 6 महिने प्रयत्न करूनही रत्ना प्रसादला विसरू शकली नव्हती. तिचे मन उद्विग्न झाले होते. कशातही तिला रस वाटत नव्हता. अनेक तरुण तिच्या सौंदर्यावर व हुशारीवर खुश होऊन तिच्या मागे पुढे करत होते. आपण एकतर्फी प्रेम केले का? आपल्या सौंदर्यावर तू लुब्ध का होऊ शकला नाही? आपल्यात काही कमी आहे का? असे कित्येक प्रश्न तिच्या मनात उसळी घेत होते. एका स्त्री आणि पुरुषात इतकी निखळ मैत्री असू शकते का? आपण वेगळी स्वप्ने उराशी बाळगत होतो का? रत्नाचे डोके सुन्न झाले होते. मनाच्या या द्विधा अवस्थेतच
वसंत तिच्या जीवनात आला. रूपाने व शिक्षणाने तो तिला साजेसाच होता. कोणत्याच प्रकारची अडचण नव्हती. विशेष म्हणजे तो तिच्या भावनांना जपत असे. मनाला कुरवाळीत होता. मनाची जखम भरली असे तिला वाटले. तिने त्याच्याशी लग्नाचा निर्णय घेतला. रत्नाचे लग्न थाटामाटात उरकले. तिचा संसार फुलू लागला होता. 2 गोंडस मुले झाली. परिस्थिती सुद्धा छानच होती. वसंत तर रत्नावर प्रेमाची बरसात करत होता. तिच्या सहवासात त्याचा प्रत्येक दिवस नवा आनंद घेऊन आल्यासारखा वाटत होता. शारीरिक किंवा मानसिक कोणताही जुलूम नकळतही झाला नव्हता. रत्नाची 40शी उलटून गेली होती, पण वसंतचे आकर्षण कमी झाले नव्हते. दिवसभराच्या श्रमाने थकलेल्या रत्नाला कधी कधी या गोष्टींचा उबग येई. प्रसादला अजूनही ती विसरू शकली नव्हती. कळत नकळत ती प्रसादची तुलना वसंतशी करी आणि पूर्वी याच गोष्टीसाठी प्रसादवर नाराज होती. पण आज प्रसाद तिला या बाबतीत सरस वाटत होता. एकदा तरी तो नजरेस पडावा म्हणून ती त्याचा शोध घेत होती. कधी कधी रत्नाच्या मुलाची मित्रमंडळी येत. कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असल्यामुळे योगायोगाने मुलांना अधिक स्वातंत्र्य देणे इष्ट होते. पार्टीच्या वेळेला मुले मुली एकत्र येत, नाचत गात. त्याचवेळी मुलांकडे तिची नजर जात असे. तिचा मुलगा उच्छृंखल असला तरी त्याची नजर मोरपिसासारखी अलगदपणे मैत्रिणींच्या सौंदर्यावर फिरे. हे पाहिलं की तिला प्रसादचे वागणे आठवे. तो प्रसाद तर अरसिक नव्हताच आणि म्हणूनच या प्रेमाची उकल तिला होत नव्हती. मुले आता जबाबदार झाली होती. वसंतही कंपनीच्या कामानिमित्ताने 1 महिन्यासाठी बाहेरगावी गेला होता. ती संधी साधून रत्नाही माहेरी आली होती. रत्नाच्या सगळ्यात धाकट्या भावाची मुले लहान होती. त्यांच्या हट्टामुळे रत्ना त्यांना घेऊन बागेत आली होती. छोट्या पिंकीला झोक्यावर बसायचे होते. रत्ना तिला घेऊन झोक्याकडे उभी होती. तोच पुन्हा तेच शब्द तिच्या कानी पडले. अजूनही झोक्यावर बसावेसे वाटते का? बस ना, मी झोका देईन. रत्ना लागलीच वळली. रत्नाला गरगरल्यासारखे झाले. प्रसाद? तिच्या तोंडून अलगदपणे शब्द बाहेर पडले. बागेत शिरताना मी तुला पाहिले आणि मी तुझ्या पाठोपाठ आलो. चल ना, आपण बसूया. पिंकीला खेळायला सोडून रत्ना त्याच्याबरोबर जाऊन बसली. प्रसाद तिच्या गळ्यातील मंगळसूत्राकडे पाहत होता. रत्ना त्याला एकटक घायाळ हळणीसारखी पाहत होती. तिची तशी मनस्थिती झाली होती. बागेतील लोकांचे तिला भान नव्हते. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. रडत रडत ती त्याला म्हणाली, जेव्हा पाठोपाठ यायचे होते तेव्हा आला नाहीस. रत्ना, रडू नकोस ग. मी तुला हसताना पाहावे म्हणून आजपर्यंत तुझा शोध घेत होतो. याच बागेत अनेक वेळा येऊन तुला शोधून गेलो, पण तू... बरं, जाऊ दे. अश्रू आवर. लोक पाहतायत. प्रसादची भेट झाली म्हणून ती आनंदात होती. ती अनेकदा बागेत येई. ठरवून ते कधी कधी समुद्रावर जात. 18-20शीतली हुरहुर तिला लागली होती. मोराच्या पिसासारखे तिचे शरीर हलके होई. परीट घडीच्या साड्या नेसून, सेंट मारून, केसात गजरा लावून ती त्याला भेटायला जात असे. ओठांवर अनेक गाणी सजायची. त्याची सारखी तिला ओढ लागली होती. वेड लागले होते प्रसादचे. एका वेगळ्या विश्वात वावरत होती ती. महिना संपत आला होता, पण रत्नाला जावेसे वाटत नव्हते. तिचा जीवच प्रसादमय झाला होता. प्रसाद मात्र पूर्वीसारखाच शांत होता. वयानुसार शरीरात थोडासा बदल झाला होता, पण मन तेच होते. रत्नाला अजूनही प्रसादच्या मनाचा ठाव लागला नव्हता. अजूनही ती त्याचा शोधच घेत होती. प्रसादचा शोध संपला होता, पण त्याच्या वागण्याचा शोध लागेल असे वाटत नव्हते. रत्नाच्या घरचे पत्र आल्यामुळे आता तिला पुण्याला जावे लागणार होते. एक दिवस ती प्रसादला म्हणाली, अजून तू किती दिवस मला तुझा शोध घ्यायला लावणार आहेस? प्रसाद हसला व त्याने त्याचे कार्ड दिले व म्हणाला, मला तू पत्र लिहिशील का? तेवढाच विरंगुळा. प्रसादच्या बोलण्यात पूर्वी आणि आता सुद्धा घरचा विषय येत नव्हता. रत्नाने तसा प्रयत्न केला नव्हता. ओझरती तिला कळले होते की प्रसादची दोन्ही मुलं अमेरिकेत शिकत आहेत व तो समाजकार्यामध्ये दंग असतो. प्रसादची पत्नी कशी आहे याबद्दल तिला नेहमीच कुतूहल वाटत असे.
आणि म्हणूनच आज ती अचानकपणे प्रसादच्या घरी गेली होती. एका अलिशान इमारतीत ती आली होती. दारावरची बेल वाजवली व दार उघडून कोण स्वागताला येत आहे याची ती वाट बघत होती. 2च मिनिटात दार उघडले गेले. दारात प्रसाद उभा होता. रत्नाला पाहून त्याच्या आनंदाला व आश्चर्याला पारावर उरला नाही. दोन्ही हाताने जवळजवळ त्याने तिला कोचावर ढकलले. आत जाऊन थंड पाण्याचा ग्लास आणला. पाणी पिता पिता ती घरात नजर फिरवत होती. एका नजरेतच घरातील सुबत्ता तिच्या लक्षात आली. घर ऐसपैस सुंदर सुशोभित होते. घरात शांतता होती. 5 मिनिटे झाली तरी घरातून कोणी बाहेर आले नाही. घरात कोणीच नाही का? रत्नाने विचारले. मी आहे ना, प्रसाद मिश्किलपणे म्हणाला. थोड्या वेळाने नोकराने कॉफी आणून ठेवली व तो सामान आणण्यासाठी बाहेर निघून गेला. रत्नाने कॉफी घेतली व म्हणाली, तुला राग नाही ना आला माझा? तुझ्या पत्नीला पाहायची खूप इच्छा होती म्हणून आले. प्रसादचा आवाज घोगरा झाला होता. आवाज साफ करीत तो म्हणाला, रत्ना, माझी कहाणी फार वाईट आहे ग. प्रसाद तिला सांगू लागला. लहानपणीच माझे वडील वारले. मामांनीच माझे शिक्षण व बहिणीचे लग्न करून दिले. आईलाही ते काहीच कमी पडू देत नव्हते. त्या बदलातच जणू आईने माझे लहानपणीच त्यांच्या मुलीशी लग्न ठरवून टाकले होते. उपकाराचे ओझे तर वाढतच होते. तू भेटलीस, खूप आवडलीस ग, पण आपले मार्गच वेगळे होते. पुढे माझे लग्न झाले. तिच्याहून माझ्या आवडीनिवडी वेगळ्या होत्या. तिला पार्टी आणि क्लब यातच रमायला आवडे. संसार वेलीवर फुले फुलली, पण बहर कधीच आला नाही. वारंवार खटके उडू लागले. उपकारांचे भांडवल करून ती माझा नेहमी अपमान करीत असे. शेवटी एकत्र राहण्याचा आम्हाला खूपच त्रास होऊ लागला. एकदाचा तिने माझ्याशी घटस्फोट घेतला. मुलांचीही जबाबदारी तिने घेतली नाही. त्यानंतर मी तुझ्याबरोबर कुठेही यायला तयार होतो, पण तू हरवली होती. तुझा शोध लागला, पण फार उशीर झाला. प्रसादच्या डोळ्यात अश्रूंनी गर्दी केली. रत्नाही रडत होती. स्वतःच्या रुमालाने ती स्वतःचे अश्रू पुसत होती. चटकन ती उभी राहिली आणि त्याला म्हणाली, वसंत उद्या येणार आहे. मला जायला हवे प्रसाद. मी फार थकले रे. पुन्हा हरवलास तर कुठे शोधू? तिचा रुमाल त्याने हातातून ओढून घेतला व आपले डोळे पुसले. दोघांचे अश्रू एकत्र मिसळलेला हा नशीबवान रुमाल मी माझ्याकडे ठेवू का? होकारार्थी मान हलवून रत्ना बाहेर पडली. दुसऱ्या दिवशी वसंत आलाच होता तिला घ्यायला. ती पुण्याला गेली. प्रसादचा एका क्षणाचाही तिला विसर पडला नव्हता. कुठेही मन लागत नव्हते. पंख असते तर ती कदाचित उडून गेली असती. वसंत व मुले आपल्या कामाला निघून गेली होती. चहा घेता घेता तिने पेपर चाळायला सुरुवात केली. मुंबईतील थोर समाज कार्यकर्ते प्रसाद जोशी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. रत्नाच्या हातातील पेपर गळून पडला. चक्कर येऊन ती जमिनीवर कोसळली. ती ओक्साबोक्शी रडत म्हणत होती, प्रसाद, प्रसाद, शोध संपला रे. आता कोणी कोणाला शोधायचं रे? तुझा जागरणी